माझ्या आजी सारखी, फक्त तुला दात येईन तिला दात नाही, एवढाच फरक आहे. हा हा ऐक. आणि मग आहे ना 4थी पर्यंत माझी ती माया शेजारी बसायला. का माया शेजारी बसायला? आमच्या काळात शिक्षण परंपरा होतीच तशी, होती का नाही? कशी होती? पोरानं लय बडबड केली ना बरं का, पोरानं लय बडबड केली महाराज, तर पोरा शेजारी कोण असायची बोला ना? माझ्या शेजारी ती बसायला. आणि 4थी पर्यंत तीच बसायला. योगायोगानं तिची माझी रोज भांडणं व्हायची. माझ्याकडे सुद्धा 40 रुपयाचं करकटक होतं, 2 टोकाचं. त्या करकटकानं ब्यांच्या आखला होता. बघ रेषेच्याकडे आली तर बघ असं मारा माऱ्या व्हायच्या. आणि योगायोगानं ती वर्गाची मॉनिटर, वर्गाची मॉनिटर रोज यादीला पहिलं नाव माझं. कशाला? भात खायला नाही, मार खायला. मार खाऊन खाऊन कदरलो. घरच्यांना म्हटलं मला डॉक्टर व्हायचं होतं मला, पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं. ती म्हणतात कस काय? तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं. आणि आळंदीला गेलो. पण मला अख्खं गाव त्या पळात भावड्या म्हणायचं. आणि तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं आणि आळंदीला गेलो. आता कशी ऐकत आहेत बघा ना बारकर, बघा आता पण एवढं बारकर ऐकत नव्हते, आता माया गोष्टी आलं ना मग. हा हा हा. आणि मग गेलो आळंदीला गेलो. माझं ग्रॅज्युएशन तिकडंच कम्प्लीट झालं. पण आळंदीहून गावाला असतो इकडं तिचं लग्न झालं हो. आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिनं माझ्या आवाजावरून मला ओळखलं. अजय आवाजावरून, हा तो तोच दिसतोय, हा तो तोच दिसतोय. पण तिला कंप माहिना, तिला कंप माहिना. शेवटी कीर्तन संपलं का आपल्याकडे कीर्तन करायचे आभार मानतात. तुमच्याकडे मानतात का आभार मानतात? त्या दिवशी कोकणात गेलो कीर्तनाला. आभार कशी मांडली माहिती का? आजचे कीर्तनकार इको नव्हता, साधे मशनी होते वगैरे यांच्याकडे. आजचे कीर्तनकार नव्हता इको, साधे होते ना. हा माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल पुण्यस्मरणाचं कीर्तन. पुढे काय म्हणलं का? जामबारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला. अरे म्हणलं जगू दे भाऊ, जगू दे. हा आभार मानले. तिला कळालं हातोच आहे, पण तिला वाटायचं हातोच आहे, पण तिला कंप महिना का 4थी पर्यंत दाढीच नव्हती. आता आली आता. तिला कंप महिना. शेवटी आभार मानले. तिला आभारात कळालं हात तो नाही, हात तोच आहे. आणि मग सगळ्यात मागे बसली. तर पण बेंचवरचा आमचा काय होता परिचय होता, अति परिचय होता. एवढ्या माणसात तिला कळालं आपला लहानपणीचा मित्र आहे. सगळ्या माणसातून 4 गावची लोक पाया पडण्याकरता आली होती. एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. सगळ्यांना बावलो केलं. माया पाय नाही पडली माझ्या जवळ येऊन. सगळ्यांना बावलो केलं. मला म्हणते बावड्या तू कधी कीर्तन करता? जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. पाहती काय आजी माया गो. त्या दिवसापासून मी अति परिचय करायचं बंद केलं. नको नको म्हणा, नको मला वाटतं